तर बघा काय बातमी आहे, राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने DA वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका, महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याकरता राज्य सरकारकडून आरक्षण देखील जाहीर करण्यात आलं आहे. यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखा DA वाढीचा निर्णय घेता येत नाही. म्हणून निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारप्रमाणे DA वाढीचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% DA वाढ दिनांक 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आले. याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना DA वाढीचा लाभ लागू करण्यात आला आहे. सदर 3% DA वाढीमुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांनाच एकूण DA केंद्राप्रमाणे 55% 58% इतका होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकाच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.